अशी घालायची टोपी? कशी घालायची? दादा घालतोय. बर, आता झालं माझं काम, तुम्ही जावा, मी काम करते आता. तुला नाही जमत रे बाबू. हॅलो, गुड मॉर्निंग. कसे आहात सर्व? तर आधी पहिलं तुम्ही ऐकलंच आता पुढे बघा. तर असा स्वयंपाक छानपैकी केला. संध्याकाळचा भात उरलेला होता, त्यालाच फोडणी दिली आणि तोच नाश्ता करून घेतला. सगळं आवरून घेतलं, किचन वगैरे, आणि बाहेरचं काम स्टार्ट केलं. सगळं बाहेरचंही आवरून घेतलं. तर इकडे मल्हार खायला बसला होता फोडणीचा भात, आणि नको नको म्हणून तसाच त्याने थोडासा खाल्ला आणि टीव्ही बघत बसला होता. आता एका म्हशीची धार राहिली होती, त्या म्हशीला मी घेऊन आले आणि धार काढत बसले. मोबाईलच्या शूटिंग करण्याच्या नादात पिळताना दूध एका साईडला सांडलं. त्यापेक्षा म्हटलं मोबाईल बंद केला आणि नंतर दूध नेताना स्टार्ट केलं, तर तेवढं दूध दिलं होतं. तर नंतर जे आपले नारळाचे खालचे होते ते सगळे म्हणजे फांद्या होत्या त्या तोडून काढल्या आणि झाडं मोकळी केली. आणि कुत्र्याचं जे पिल्लू होतं त्यालाही थोडंसं दूध ठेवलं, गाईलाही घास दिला आणि दूध काढायचं राहिलं होतं. फ्रीजमध्ये पाणी थंड करायला ठेवलं होतं, तर हा रुसला होता. तर आमच्यासारखं रुसणं फुगणं हे चालूच असतं. आणि मी त्याच्यापाशी बाहेर गेले, झोपले नव्हते म्हणून तो रुसला होता. नंतर मुलं शाळेतून आली तर येताना वडापाव घेऊन आली. तर इकडं मी कृष्णाचं शूटिंग करत होते, तर इकडे मल्हार म्हणला माझं माझं, तर ज्याच्या नाकातून शेंबूड येत होता, तर त्याला सर्दी झाली. आणि मग संध्याकाळी काही नव्हतं जास्त बनवलं. बटाट्याचे पराठे बनवले होते आणि दुसरा ऑर्डर स्वयंपाकही केला होता. काय आणि साड्या का पॅकिंग करू लागते करायच्या मला? राहिल्या होत्या, त्याही हा? करून घेतल्या. तर हा कुठं मला घालायची? मदत करतोय, तुम्ही बघू कुठं शकताय. घालायची टोपी? कुठं घालायची? कशी घालायची? कशी घालायची? बघू. अरे वा, अशी घालायची टोपी? कशी घालायची? दादा घालतोय. बर, लाईक आता आणि झालं शेअर माझं आणि काम, तुम्ही जावा, सबस्क्राईब मी करायला काम करते विसरू आता. नका. बाय. तुला नाही जमत रे बाबू.